चार चरणाचा अभंग आहे आणि भगवान परमात्मा प्राप्त केल्याच्या नंतर आपलंस केल्याच्या नंतर त्याच्याबद्दल स्वस्वरूपाची ओळख करून घेतल्याच्या नंतर तीन प्रकारचा होणारा लाभ महाराज या अभंगाच्या माध्यमातून दर्शवतात. विठाला विठाला थोडस बोलू नका. गाड्याचा संप्रदायाची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. वडील जे काही माणसं होऊन गेले, आपले वडील असतील, आजोबा असतील, पंजोबा असतील, यांनी परमार्थ क्षेत्रामध्ये अत्यंत मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि त्याला अनुसरून मंडळाचे अध्यक्ष, मंदिराचे अध्यक्ष, आमचे परमस्नेही, परमित्र, परमार्थप्रेमी हृदया भेद्य आदिनाथजी हरगुळे पाटील यांनी साधारण 15 दिवसापूर्वी आजच्या या चतुर्थ मासिक श्राद्धाची कल्पना त्यांनी मला दिली. त्याला अनुसरून या ठिकाणी या शिबिरासाठी येण्याचा योग येतो. सध्या दररोज कार्यक्रम आहेत. श्रावण महिना सुरू आहे, परंतु अगदी वेळेवर या ठिकाणी येणं झालं आणि संकल्पित वेळेमध्ये आपल्याला ही सेवा ज्यांच्या निमित्तानं करत आहोत त्यांच्या आणि कालभैरवनाथांच्या चरणार विद्या आपल्याला समर्पित करायचे. विठाला विठाला आपल्याला साधारण जय विठ्ठल किती वाजता करायचं? श्री दत्तात्रय बबनराव हरगुळे यांचे हे चतुर्थ मासिक पुण्यस्मरण आहे. त्यांचा जो काही परिवार आहे त्यांच्या मुलाचे नाव आहे वेदांत दत्तात्रय हरगुळे. पत्नी आहेत सुनीता दत्तात्रय हरगुळे. मुली आहेत सौ नेहा गणेश चव्हाण, कुमारी श्रेया दत्तात्रय हरगुळे. आई आहेत कमलाबाई बबनराव हरगुळे. भाऊ आहेत पांडुरंग बबनराव हरगुळे, गोरक्ष बबनराव हरगुळे. त्यांनी सामाजिक कार्यामध्ये
त्याचप्रमाणे कामगार नेते म्हणून त्यांची या परिसरामध्ये सगळ्यांना ओळख होती. सणसवाडी असेल, कोरेगाव भीमा असेल, शिक्रापूर असेल, तळेगाव असेल, अनेक गावे या परिसरातले असतील. या सर्व परिसरामध्ये जनमानसामध्ये कामगारांचे नेते म्हणून त्यांची ओळख होती आणि कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी अत्यंत असे मोठे प्रयत्न केले. त्याचप्रमाणे सणसवाडी ग्रामपंचायतचं जे काही पद असतं, सरपंच पद असेल अथवा सदस्य पद असेल, हे पद त्यांनी उपभोगलेले आहेत आणि या पदाच्या माध्यमातून त्यांनी जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्यार्थी त्यांच्या संबंधानं पारमार्थिक कार्यक्रम दर महिन्याला संपन्न होत आहे, त्या अर्थी त्यांचं पुण्य आहेच आहे, याच्याबद्दल अजिबात संशय नाही. पुण्याशिवाय असा कार्यक्रम संपन्न होत नाही. विठ्ठला विठ्ठला अभंग आहे आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तुकाराम महाराज सांगतात, तुम्ही देव आपलासा करा, त्यायोगे तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. भगवंताशिवाय ज्या ज्या वस्तू आहेत त्या मायावी आहेत, त्यांना अस्तित्व नाही, भूत नाही, भविष्य नाही, फक्त वर्तमान त्यांच्यासाठी आहे. तदनंतर तो परमात्मा त्याचा छंद आपल्या मनाला लावून घेतला. तो स्वतः जसा अविनाशी आहे तेच अविनाश पद आपल्यालाही दिल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटच्या जगात म्हणतात, तुम्ही मरण या रूपाने, मरण या प्रक्रियेने, मरण या गोष्टीने जगतातून जरी संपले सरले तर तुम्ही केलेल्या सत्कर्तव्याचा कीर्ती सुगंध या जगतामध्ये असाच कीर्ती रूपाने दरवळत राहील. असाच अभंगातल्या शेवटच्या चरणाचा अर्थ म्हणून तो का म्हणे, एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. विठ्ठला विठ्ठला महाराज देव आपल्याला प्राप्त करून घ्या म्हणतात. पहिला प्रश्न हा निर्माण होतो, देव आपल्याला प्राप्त नाही का? आणि देव जर प्राप्तच असेल तर तुकोबरायांनी प्राप्त करून घ्या असा उपदेश का करावा? मी तर म्हणे, देव प्राप्त करा म्हणणं म्हणजे देवाच्या व्याप्त स्वरूपावर केलेला तो आरोप आहे. आता या ठिकाणी आपल्याला ही जी काही मंडळी उत्कृष्ट गायनाचार्य, उत्कृष्ट मृदंग सेवक आणि उत्कृष्ट हार्मोनियम वादक हे प्राप्त झाले. मला तुमचं काय नाव आहे? अंकुश महाराज सातपुते, योगेश महाराज गायकवाड, जाधव महाराज सणसवाडीकर. बसलेल्या माणसामध्ये सुद्धा त्यांना भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली, समानांजली समर्पित करण्यासाठी बडे बडे मंडळी उपस्थित आहेत. देव प्राप्त करा म्हणणं म्हणजे देवाच्या व्याप्त स्वरूपावर तो आरोप आहे. भगवंत या जगात किती व्यापक आहे, किती भरून उरलेला आहे, हे सगळे चिंतन करण्यापेक्षा भगवान स्वतः सांगतात, या जगात मी समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम. या जगतामध्ये मी सर्वांच्या अंतर्यामामध्ये, प्रत्येकाच्या घाटाघाटामध्ये मी बसलेलो आहे. याहीपेक्षा सर्व घटी राम देहादी, सर्व घटी राम देहादी, सर्व घटी राम देहादी, सर्व घटी राम सूर्य प्रकाश सहस्ररश्मी, सूर्य प्रकाश सहस्ररश्मी, हरि मोखे हरा, हरि मोखे हरा, हरि मोखे हरा. सूर्य प्रकाश सूर्य प्रकाश सहस्ररश्मी,
ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, सर्वांच्या घाटाघाटामध्ये भगवान परमात्मा बसलेला आहे. तैसा हृदयामध्ये मिरामो, थोडा आवाज कर बाळा. असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांता शिकाम विषयावरी. परमात्मा सर्वांच्या घाटाघाटामध्ये आहे, सर्वांच्या अंतर्यामामध्ये आहे. भगवान परमात्मा अत्यंत सूक्ष्म आहे. वेदांत शास्त्रामध्ये पंचमहाभूत आले, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि हा. थोडं कीर्तन प्रश्न आपलं प्रवचन आपलं प्रश्न उत्तरच राहील. एखादा प्रश्न विचारला तर सांगत जा. लाईव्ह आहे का? ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण परमात्मा किती सूक्ष्म आहे. वेदांत शास्त्रात पंचमहाभूत सांगितले, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. याच्यात एकापेक्षा एक सूक्ष्म आहे. पृथ्वीपेक्षा आप सूक्ष्म आहे, आपापेक्षा तेज सूक्ष्म आहे, तेजापेक्षा वायू सूक्ष्म आहे आणि वायूपेक्षा आकाश सूक्ष्म आहे. कसं सूक्ष्म याचा प्रयोग करायचा आहे, पण प्रवचन संपल्याच्या नंतर. इथं कोणी प्रयोग करायच्या भानगडीत पडायचं नाही. कल्पना करा, एक कागद घ्या, त्याच्यावरती वस्त्र गाळीव माती टाका, खाली येईल का नाही येणार? येणार नाही. वस्त्र गाळीव माती जरी असली तर कागदातून खाली येणार नाही. कागदावर पाणी टाका, काही अंशात खाली आल्याशिवाय राहणार नाही. वस्त्र गाळीव माती पृथ्वी आणि पाणी हे आप आहे. पृथ्वीपेक्षा आप सूक्ष्म म्हणून त्याच्यातून प्रवेश करू शकतं. आपापेक्षा तेज सूक्ष्म. दुपारच्या वेळेला याच्यात बरेच जुने माणसे, आपण विहिरीमध्ये डोकावून पाहिलं दुपारी 1 वाजता तरी सूर्याचं किरण आपल्याला तळापर्यंत दिसतं. एरवी पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकली तर वस्तू क्षेत्र निर्माण करते, पाणी हलतं आणि क्षेत्र निर्माण करीत करीत ती वस्तू तळ गाठते. सूर्याचं किरण, सूर्याचं तेज, सूर्याचा प्रकाश जेव्हा पाण्यात प्रवेश करतो, पाणी हलते की हलत नाही? हलत नाही. उत्तर असे, आपापेक्षा तेज सूक्ष्म म्हणून. तेज म्हणजे प्रकाश, आप म्हणजे पाणी, पाण्यापेक्षा सूक्ष्म आहे. आता त्या तेजापेक्षा वायू सूक्ष्म आहे. आपण सगळेजण इथे प्रवचनामध्ये बसलेलो, इथे हवा आहे की नाही? एरवी कोणती वस्तू बसली तर प्रकाशाच्या विरुद्ध दिशेला तिची छाया नाम सावली पडते. इथं हवा आहे, हवेची सावली आहे का? इथं सगळ्यांची सावली पडू शकते पण हवेची सावली नाही. याचं उत्तर हे आहे, इथं तेजही आहे आणि हवाही आहे. त्या तेजापेक्षा वायू सूक्ष्म म्हणून सावली नाही. फिरते पण कोणालाही दिसत, डोळ्याला सुद्धा दिसत, सूक्ष्म म्हणून. वायूपेक्षा आकाश कसं सूक्ष्म. सुंदर चिंतन आहे, चिंतन सुंदर आहे. एक लाकडाची फळी घ्या, तिच्यावरती माती टाका, खाली गळणार नाही. पाणी टाका, खाली गळणार नाही. आणि गळाली असती तर नाव पाण्यात तरंगली नसती. बरोबर? तेजे पलीकडे जाणार नाही, वायू त्याच्याकडून पलीकडे जाणार नाही, पण आकाश त्या फळीत सुद्धा व्यापून आहे. आपण नेहमी जरी कार्यक्रम ऐकत असलो तरी नवीन तुमच्या कानापर्यंत येण्याची, पाठवण्याची, पडू देण्याची जबाबदारी आज आमची आहे. त्या फळीमध्ये 10-15 खिळे अथवा चुका ठोका. त्या फळीची पहिल्यांदा लांबी रुंदी मोजा. खिळे ठोकल्याच्या नंतर पुन्हा त्याची लांबी रुंदी मोजा. किंचितही वाढणार नाही. तुम्ही म्हणाल वाढतच नसेल तर मारलेले खिळे अथवा चुका गेल्या कुठं? उत्तर आहे त्या फळीमध्ये व्यापून असलेल्या आकाशामध्ये. आकाश एवढं सूक्ष्म आहे, तुकोबरांची व्यापकता सिद्ध करण्याकरता उदाहरण आकाशाचे. भगवान परमात्मा किती मोठा याच्याकरता उदाहरण आकाशाचं आहे. आणि परमात्म्याचं नाव किती मोठं याच्याकरता उदाहरण सुद्धा आकाशाचंच आहे. तुकाराम महाराज किती मोठे. अनुरणी या थोकरा, अनुरणी या थोकरा, अनुरणी
आकाशापेक्षा छोटे आणि मोठी किती म्हणाल तर तो का आकाशा एवढा. फक्त रस्त्याकडे बघू नका कोणी, विनंती रस्त्याकडे बघू नका. तुम्ही जर बघितलं तर मी किती मोठा याच्याकरता उपमा सुद्धा आकाशाचीच आहे. तो नाही ऐसा ठाव उरलाशे कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. गगन जैसे सर्वत्र संपूर्ण असे तसा परमात्मा सुद्धा सर्वत्र संपूर्ण असे. आणि त्याचं नाव सुद्धा तितकंच मोठं आहे. त्याच्याकरता सुद्धा उपमा गगनाचीच आहे. गगना होणे वाले नाम आहे, गगना होणे असताना पुन्हा प्राप्त करून घ्या. तुकोबरांनी का म्हणावं? उत्तर आहे फार मजेदार आहे. परमात्मा आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात बसलेला आहे. तो कायमचा आहे. आपण झोपलो तरी परमात्मा झोपत नाही, तो जागा आहे. म्हणून तर आपण सकाळी उठतो. तो जर झोपला असता तर आपण सकाळी उठलो. सगळ्यांच्या अंतःकरणात परमात्मा आहे, पण परमात्मा आहे अशी प्रतीती आपली नाही. या प्रतीतीपासून आपण कितीतरी किलोमीटर दूर आहोत. पृथ्वी आणि आसमान नाम आकाश जेवढं अंतर आहे तेवढंच ती अंतर आहे. पण परमात्मा हृदयात आहे, पण असल्याची आपली प्रतीती नाही. जर तुमच्या गावात एखाद्या म्हटलं तुम्ही स्वतः पांडुरंग आहात, तुम्ही म्हणता महाराज तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे बरं का गायकवाड महाराज. तुम्ही म्हणता तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. परमात्मा पंढरीत विटेवरती उभा आहे आणि मी सणसवाली गावातला हरगडे परिवारातला अमोक अमोक मनुष्य आहे. तुमचा काहीतरी गैरसमज होतो. एखादा जर जास्त हुशार असलं तो महाराज तुमच्या गोळ्या संपल्यात काय असं सुद्धा होऊ शकतं. महाराज मी परमात्मा नाही, परमात्मा तिथे मी आमच्या गावातला अमुक अमुक मनुष्य आहे. किंवा तुम्हाला एखाद्या माणसाला विचारलं आपलं नाव काय, तुम्ही सांगणार चिमाजी, गोमाजी. कुठून आलं कोणाच ठोकते कापसे नावन आडनावन हे सगळं कुठून आलं काय? दुसरं आडनाव जगात नाहीच का? कापसे. बरं ठीक आहे. सज्जनो, आपल्याला जेव्हा परिचय विचारला तेव्हा तो परिचय देत असताना आपण आत्मसंबंधाला न देता तो देह संबंधाला देतोय. मार्मिक. पण ज्यांच्या हृदयामध्ये परमात्मा विराजमान असल्याची 100% ज्यांना प्रतीती आहे ना, त्यांनी आपला परिचय देत असताना देह संबंधानं न देता आत्मसंबंधानं दिला. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. आहे ठाऊक सभाग्य संता नाही तुझा अनिक मागता. आहे ठाऊक सभाग्य संता नाही तुझा अनिक मागता. वासुदेव करीतो मेरा, 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 वासुदेव करीतो मेरा. तुकाराम महाराजांना विचारलं की सुज्ञ माणसाने महाराज आपलं नाव काय? महाराजांनी सांगितलं माझं नाव खरं वासुदेव तत्वता. म्हणजे महाराज तुकाराम तुमचं नाव आहे, देहू तुमचं गाव आहे आणि हवेली हा तुमचा तालुका आहे. कुठे येते हवेली हे सांगतो. मला तर काय अजून हवेली सापडली. मला आंबेगाव सापडलं पण अजून हवेली सापडली नाही.
महाराज तुमचा हा परिचय आहे आणि तुम्ही सांगता मी वासुदेव महाराजांनी सांगितलं. बाबा खरं बोलतो, एरवी खोटं बोलतो असं नाही, गाथ्याचं लिखाण करताना खरंच बोलतो, परंतु माझ्या परिचयाची ओरिजिनलता ही आहे. माझा ओरिजिनल परिचय हा आहे, अर्थात नैसर्गिक परिचय हा आहे. माझ्या अंगावरती दिसणारा वेशही माझा नाही आणि ज्या देशात राहतो तो देश सुद्धा माझा नाहीये. देश वेश नव्हे माझा, सहज फिरत आलो करू सत्ता कोणावरी कोठे स्थिर राहिलो. ज्यांच्या हृदयात परमात्मा आहे त्यांचा परिचय असा आहे. यापेक्षा ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं, माऊली आपलं घर कोणतं आहे, किती मोठं आहे? हे विश्वची माझे घर, ऐशी मती जाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. म्हणजे घराचं स्वरूप कसं आहे? ज्ञानोबांनी अध्यात्मातून त्या घराचं स्वरूप सांगितलेलं आहे. अनंत भक्त राशी तरले अनंत भक्त राशी तरले अनंत भक्त राशी तरले त्यांचा सगळ्यांचा परिचय याच पद्धतीचा. आणि तो परमात्मा हृदयात असूनही ज्यांची खातिर नाही, ज्यांना विश्वास नाही, तशी प्रतीती नाही, त्यांचा परिचय चिमाजी गोमाजी कापसे असाच आहे. या थोडस पुराणामध्ये हस्तमलक जन्माला आले, पण जन्माला आल्याच्या नंतर घरातल्या एकही माणसाबरोबर एकही शब्द बोलले नाही. श्रीमद आदि गुरु शंकराचार्य पृथ्वीचं भ्रमण करत 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 हस्तामलकांच्या घरी आले. माता पित्यांनी हस्तामलकांना बोलवून त्यांच्या समोर बसवलंय. श्रीमद आदि गुरु शंकराचार्य आसनावरती बसलेले. सांगितलं, गुरु महाराज आतापर्यंत हा मुलगा घरातल्या एकही माणसाबरोबर एकही शब्द बोललेला नाही, याच्यावरती कृपा करा आणि याला बोलतं करा. म्हटले मी बोलायला लागलं तर माझ्या बरोबर घेऊन जाईल, पाठवता. आईने विचार केला कुठेही असावा पण तो बोलका असावा, घेऊन जा पण बोलकं करा. श्रीमद आद्य गुरु शंकराचार्य यांनी गगनामध्ये दृष्टी टाकली आणि अंतर्ज्ञानाने बघितलं हस्तमलक मुखी नाही. पण त्यांनी विचार केला घरातल्या अज्ञानी माणसाबरोबर बोलण्यापेक्षा मौन धारण केलेलं बरं. शहाणे माणसं योग्यतेचा मनुष्य असेल तरच बोलतात, योग्यता नसेल तर बोलायच्या भानगडीत ते पडत नाहीत. हस्तामलकांना त्यांनी 4 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न आहे कस्त्वं शिष्यः कुतोषि आगतः कुतः गतोषि आणि किं नामते. पहिला प्रश्न असा आहे, तुम्ही शिष्य आहात कुणाचे, तुम्ही आलात कुठून, तुम्हाला जायचं कुठे आणि तुमचं नाव काय आहे. असे 4 प्रश्न जेव्हा विचारले त्या प्रसंगामध्ये हस्तामलक विचार करतात ज्यांच्या बरोबर मला बोलायचंय ना आज ते सामान्य अधिकाराचे नाहीत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीचं लिखाण करताना ज्यांना वाट विचारावी, भाष्यकारा ते बोला वाट पुसतो. या जगतामध्ये शंकर भाष्य ज्यांनी तयार केले, अनेक सूत्र आणि अनेक स्तोत्र ज्यांनी तयार केले ते श्रीमद आद्य गुरु शंकराचार्य. ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा सुद्धा त्यांचा अधिकार मोठा आहे आणि म्हणून त्यांच्या बरोबर मला बोलायचे. त्यांनी मला प्रश्न विचारलाय, आज मी माझ्या तोंडाची घडी उलगडल्याशिवाय राहणार नाही आणि त्या आयुष्यात त्या दिवशी पहिल्यांदा बोलले. सज्जनो, या जगात जेव्हा एकदाच घडत असतं आणि एकच असतं ते अतिप्रभावी असतं.
जर गांधारीने बऱ्याच वेळा पट्टी सोडली असती तर दुर्योधन वज्रदेह बनला असता का? बनाला नसता. ती पट्टी तिने एकदाच सोडली म्हणून त्याचं शरीर वज्रदेही बनत आहे. त्या प्रसंगात त्यांनी त्या दिवशी बघायला सुरुवात केली. योगीराज आचार्य घ्या माझा परिचय. तो का? नाहं मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः न ब्रह्मचारी गृही वनस्थो भिक्षुर्न चाहं निजबोध रूपाः. नाहं मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः न ब्रह्मचारी गृही वनस्थो भिक्षुर्न चाहं निजबोध रूपाः. मी कोण कोण नाही आणि शेवटी आहे कोण हे सांगायला त्यांनी सुरुवात केली. मी मनुष्य नाही, देव नाही, गंधर्व नाही, सूर नाही, किन्नर नाही, राक्षस नाही, गण नाही, दैत्य नाही. मी ब्रह्मचारी नाही, वानप्रस्थ नाही, संन्यासी नाही, ग्रस्ती नाही. याच्यापेक्षा मी ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही. आहे कोण? तर चिदानंद रूपस शिवोहम शिवोहम. या जगातलं जे चिदानंद स्वरूप आहे ना तेच माझं रूप आहे. ज्यांच्या हृदयात परमात्मा आहे त्यांचा परिचय असा आहे. आणि ज्यांच्या हृदयात परमात्मा असूनही तशी खात्री नाही त्यांचा परिचय तसा आहे. म्हणून तुकोबरांना सांगावं लागलं अभंगाच्या प्रथम चरणात. आपला तो एक देव करुणी बाबांनो त्याच्याकरता आपुला तो एक देव करुणी धावा. आता देव करायचा आहे पण देवांचा विचार केला तर देवाची संख्या किती देव आहेत? एखादं म्हणेल 3 म्हणेल, एखादं म्हणून 11 म्हणेल, कोणी काय म्हणेल, कोणी काय म्हणेल. परंतु सगळे देव 33. आता बरोबर सगळे देव 33 कोटी. कोटी हा शब्द संख्यावाचक नसून तो क्वांटिटी वाचक आहे, तो प्रकार वाचक आहे. 33 प्रकारचे देव आहेत. 33 कोटी ही संख्या देवाची नाही. याच्यातला नेमका आपला करायचा आहे कोणता? लोकांनी प्रश्न विचारला, महाराज याच्यात 33 कोटी देव आहेत, याच्यातला नेमका आपला कोणता करायचा आहे? महाराजांनी सांगितलं, बाबा या जगात एक या सोबतीला जो पात्र आहे ना तोच तुम्ही आपलासा करायचा आहे. आणि अवघ ब्रह्मांड ज्याच्यापासून निर्माण झालंय ना तोच तुम्ही आपलासा करायचा आहे. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राहणार नय अनुमाना श्रुतीशी. या जगतामध्ये तो भगवान परमात्मा एक एकटाची असोनी एक विश्वी विश्वकार सया परिवो आयशा गुरमीता आयशा गुरमीता. विश्वामध्ये तुमच्या हजारोंच्या संख्येनं अब्जावधी जीवांच्या रूपानं तो नटलेला असला, त्याचं चैतन्य या जगाच्या रूपानं शोभायमान असलं तरी तो परमात्मा एकटेपणाने विटेवरती उभा आहे. एका जनार्दनी
एक पनी उभा चला एका जागरी एक पनी उभा चैतन्याची शोभा चैतन्याची शोभा शोभा असे माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ बाबा जगन्नाथ तुमच्या त्या सगळ्यांच्या रूपानं हजारो जीवांच्या रूपानं तो नटलेला असला हजारोंच्या संख्येने शोभायमान असला तरी एकटापणाने विटेवरती तो उभा आहे. भगवंताला एकटेपण अतिशय प्रिय आहे, अतिशय आवडतंय. एकोहम बहुश्याम, मी एकटा खरा पण बहु झालो, बहु खरा परत एकटा राहिलो. हे त्याचं उत्तर आहे. म्हणून या जगात जो एक संज्ञेला पात्र आहे. आता एक आहे म्हणजे त्याला पत्नी एकच आहे का? पत्नी किती आहेत? बोला. चुकू द्या ना, चुकू द्या. काय 1108. तो मला वाटलं जर 2च म्हणावं तर मग कुठं नाव आहे, 3च म्हणावं तर कुठं. भगवंताला पत्न्या 16,108 आहे. भीमातिरी एक वसविले नगर, भीमातिरी एक वसविले नगर, त्याचं नाव पंढरपुरी, त्याचं नाव पंढरपुरी. बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे. नाचत दौड्याच्या गावात खेळल्या सुख केलंय सावरे, नाचत दौड्याच्या गावात खेळल्या सुख केलंय सावरे, नाचत दौड्याच्या गावात खेळल्या सुख केलंय सावरे, नाचत दौड्याच्या गावात खेळल्या सुख केलंय सावरे. 16,108 पत्न्या जेव्हा नारदांना समजल्या, नारद विचार केला, नारदाने विचार केला, म्हणले आयुष्य जगून काहीच उपयोग नाही आपला. म्हणले का? मला एक सुद्धा पत्नी नाही. आणि कृष्णाला किती? 16,108. एक दिवस नारद कृष्ण परमात्म्याच्या भेटीला गेले. कृष्णा, तुला 16,108 आहे आणि आमच्यासारख्याला एखादी सुद्धा नसावं का? कृष्ण म्हणतात तुम्हाला काय म्हणायचं? नाही म्हणायचे बनायचे काय नाही, पण मला जसं काय असं वाटत. काय वाटत? तुम्हाला 16,108 आहे आणि आमच्या सारख्याला निदान छाटी लंगोटी धुण्यासाठी एखादी सुद्धा नसो. काय दुर्दैव आमचं देवा, काय दुर्दैव. कृष्ण म्हणतात नारदा, तुम्हाला याच्यातून म्हणायचंय काय? नाही म्हणायचे बनायचे काय नाही, पण मला जसं असं वाटतं. कृष्ण म्हणतात नारदा, तुमचं कसं झालं सांगू का? आता ताकाला जायचं, आता हे तर म्हणा पुढचं, बाकीचं आम्ही म्हणू तिघं पुढचं, आणि गाडगं लपवायचं, असं तुमचं झालंय. नारदाने ते कबूल केलं. म्हणले कृष्णा, झालं तसंच झालंय. आता तू माझं अंतःकरण ओळखलेलं आहे, अंतःकरणातला भाव तुम्ही जाणलेला आहे, कारण न सांगता तुम्हाला कळू येते. कळलंय तुम्हाला मला काय पाहिजे ते. लक्षात ठेवा नारदा, उद्या 5ला उठा, 5 ते 6 देवपूजा करा आणि 6ला घर सोडा. ज्या घरी मी नसेल ती पत्नी तुम्हाला घेऊन टाका. नारदाला असा आनंद झाला, असा आनंद झाला. उद्या आपल्याला काय मिळणार? पत्नी मिळणार, बायको मिळणार, अर्धांगिनी मिळणार. आनंद झाला खूप. नारदांना 5ला उठायचं सांगितलं होतं, नारद 3लाच उठून बसले. नारदाचं सांगते बरं, आपलं नाही. नारद सांग 3ला उठले, 3 ते 4 संपूर्ण विधी आटोपला, 4 ते 5 भजन केलं, 5 ते 6 पुन्हा नारायण नारायण असा जप केला आणि 6ला घर सोडलं. 6ला घर सोडले तर पहिल्याच घरी गेले, तर पहिल्याच घरी भगवान परमात्मा निद्रिस्त होते.
उलट नारदांना तिथं काकडा सुरू करावा लागला. उठा पांडुरंगा आता दर्शन शकला, झाला अरुणोदय सर्वी निद्रेची वेळा, झाला अरुणोदय सर्वी निद्रेची वेळा, वळवंताचा सोडी नारदांना काकडा सुरू करावा लागला. मग बघून तो उठून बसले. पण म्हणले आता इथं परमात्मा आहेच. दुसऱ्या घरी गेले तर भगवान परमात्मा नेमकेच उठून बसलेले होते आणि दंत धावनाचा मुखामाजी हात दंत मार्जन करत होते. तिसरीकडे गेले भगवान परमात्मा स्नान करत होते आणि म्हणत होते, गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. म्हणजे इथं आहेच, चाललंच स्नान. तिथून पुढे गेले तर भगवान परमात्मा नेमकं ताट समोर आलेलं होतं आणि जेवायला बसलेले होते. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहगहन होते नाम घेता तुकाचे. जीवन करे जीवितवान हे पूर्ण ब्रह्म, उदर भरणलो हे जाणिये यज्ञ कर्म. ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे, तेजस्विना वदितमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. लाभ बरकत झालं सुरू. परमात्मा शोधण्यासाठी पुन्हा ते 5व्या घरी गेले तर भगवान परमात्मा तिथे विडा भक्षण करत होते. त्याच्यापेक्षा थोडस पुढे गेले तर भगवान परमात्मा असे 16,108 घरी जरी फिरले तरी परमात्मा कुठं ना कुठं काहीतरी करतच होते. नारद म्हटला, नसतो मागितली पत्नी तर बरं झालं असतं, नसतो म्हणलो तो बरं झालं असतं. देवा आता मला पत्नी नको. कृष्ण म्हणतात, आता इथपर्यंत हे अर्धवट प्रकरण मला सोडता येईल नाही. आता तुला जर पत्नी नको असेल तर तुला स्वतः पत्नी व्हावं लागेल. मग नारद की तो भई नारदी ऐशी नौबद गाजी, अजब छटका नायका डुबाया परमार्थ सुबका. नारदाची नारदी झाली आणि नारदाला 1-2 नव्हे 60 मुलं झाले. त्याच नाव आहे 60 संवत्सर. त्या संवत्सरावरती जगाचं पंचांग अवलंबून आहे. विठ्ठल विठ्ठल. या जगतामध्ये खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा एकच आहे आणि एक या संज्ञेला जो पात्र आहे म्हणून तोच तुम्ही आपलासा करायचा आहे. म्हणून आपला तो एक, तोच आपलासा करायचा आहे. लोक म्हटले, ज्यांना देव हवा असेल त्यांना सांगा, आम्हाला देव नको. देव न लगे देव न लगे देव न लगे आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी नाही. गाडी आहे, बंगला, सगळं काही आम्हाला देव नको. तुकाराम महाराज म्हणले, देव तुम्हाला नको. सुख पाहिजे का? म्हणले हो. देव नको आणि सुख पाहिजे. त्यांनी सांगितलं, देव न घेता सुख ठेवलं तुमच्या पुढं कोणी काहीतरी म्हणायचं. आता मला तर काय म्हणता येत नाही, पण सुख ठेवलं तुमच्या बापानी.
देव आपलासा केल्याशिवाय या जगात सुखाची प्राप्ती होत नाही, कशानेच नाही होणार. सांगू तुम्हाला, साखर आणि गोडी शब्द दोन आणि अर्थ एक आहे. नवरात्रामध्ये मुली टिपऱ्यांचा खेळ खेळतात. टिपऱ्या दोन असतात, टिपरीवर टिपरी आदळते. टिपऱ्या दोन असला तर दोन टिपरीतून निघणारा आवाज मात्र एक आहे. प्रत्येक माणसाला ओठ दोन आहे, पण असं कधी घडला का वरचा म्हणला शामराव आणि खालचा म्हणला रामराव, असं घडत नाही. दोन ओठातून निघणारा शब्द मात्र एक आहे. हे जसं आहे तसं देव आणि सुख शब्द दोन असले तरी याचा अर्थ मात्र एकच आहे. परमात्मा हा सुखरूप आहे. परमात्मा प्राप्त केल्याशिवाय सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि दुसरा मुद्दा, सुखाच्या बाबतीमध्ये सर्वांची मत अभिन्नता आहे आणि बाकीच्या सर्व वस्तूमध्ये मतभिन्नता आहे. पैसा सर्वांनाच आवडतो असं तर मला वाटतंय का? नाही. तुमचे रवित धन आपला पैसा, जग आणि आपली समजूत याच्याबद्दल प्रत्येक मनुष्य म्हणतो सब पैसे के म्हणतात माणसं, असं नाहीये. या जगात पैसा नको म्हणणारे कितीतरी नाव मी तुमच्या समोर ठेवीन. त्याच्यातलं प्रसिद्ध नाव आहे श्री संत तुकाराम महाराज. छत्रपती शिवाजीराज यांनी नजराणा पाठवला, पण त्याने सांगितलं तुमचे एरवित धन आणि ते माझं नको मला. फक्त एकच इच्छा आहे, कंठी मिरवा, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला आणि प्रजेवरती पुत्रवत प्रेम करा, एवढीच आम्हाला अपेक्षा, बाकी काही सुद्धा नको. पैसा नको म्हणणारे माणसं या जगात आहेत. स्त्री सर्वांनाच आवडते असं तुम्हाला वाटतंय का? पत्नी सर्वांनाच आवडते असं तुम्हाला वाटतंय का? लग्न करणं सर्वांनाच आवडतं असं वाटतंय का? नाही ना. ऐका जरा, हनुमंतरायांना नवनाथ ग्रंथात या स्त्री राज्य प्राप्त होतं, पण एकाही स्त्रीकडे वक दृष्टीने मारुतीयांनी बघितलं नाही. समर्थ रामदास स्वामी लग्न प्रसंगात उभे राहिले, सावधान म्हटले, सर्व लोकांनी अक्षता फेकल्या आणि सावधान शब्द कानावर पडल्याबरोबर समर्थांनी डायरेक्ट सज्जनगड गाठला. पत्नी सर्वांनाच आवडते असं नाही आहे. चला पुढे, एकच मिनिट आपण महाभारतामध्ये या. सत्यवती सांगते, भीष्मा, कुलवंश वृद्धीसाठी तूच लग्न करणं हा शेवटचा पर्याय उरला. ऐकलं भीष्माचार्याने? नाही. भीष्माचार्याने सांगितलं, हे माते, माझं अगोदरचं नाव आहे देवव्रत. मी माझ्या वडिलांच्यासाठी अजन्मपर्यंत ब्रह्मचारी व्रत धारण करण्याची भीष्म प्रतिज्ञा केली, म्हणून माझं नाव पडलं भीष्माचार्य. वाटेल ते झालं तरी चालेल, परंतु मी लग्न करणार नाही. पत्नी सर्वांनाच आवडते असं समजू नका. चला पुढे, भगवान शंकर आणि पार्वती माता यांच्या दोन पुत्राचं नाव आहे. एकाचं नाव आहे भगवान गणेश आणि दुसऱ्याचं नाव आहे कार्तिक स्वामी. कार्तिकाला पार्वती मातेने सांगितलं, कार्तिका तू लग्न कर. कार्तिक स्वामीने सांगितले, हे माते, मी तर लग्न करणारच नाही, पण माझ्या दर्शनाला, चरण कमलाला जी स्त्री माझ्या आयुष्यात स्पर्श करेल ती तिच्या आयुष्यामध्ये प्रत्येक जन्मात म्हणण्यापेक्षा सप्त जन्मपर्यंत काय होईल? काय होईल? काय होईल? काय होईल? पुणे बोला, काय होईल? विधवा होईल.
फार सोपं होतं, पण तुम्ही डेअरिंग करत नाही. आता आमची डेअरिंग आहे, दुसरं काहीच नाही. आम्ही रोज तुमच्यात बोलतो म्हणून डेअरिंग आहे. आता आम्हाला काय एवढं सोपं आहे का तुमच्याबरोबर बोलणं? आणि तुम्ही बसलेले सामान्य आहेत का? नाही ना, आम्हाला श्रुत आहे. मी आज नाही तुमच्याकडे कीर्तन करत, मी तुमच्याकडे कीर्तन करतोय गेले 25 वर्ष झाले. गावात सप्ताहात मंदिराच्या वर्धापन दिनाचे कीर्तन झालं, गावात सप्ताहात काल्याचंही कीर्तन झालं षष्टीच्या वेळेला. आणि एकदा ती इंदुरीकराचा माझाच सामना झाला. आपले भोगीलाल बाबू म्हटले, तुम्ही महाराज बसून घेता, क्षण मिळेल तुम्हाला, काळजी करू नका, तुम्ही लांबून आलात ठीक आहे. मी बीडवरून आलोय त्यावेळेला, पण इंदुरीकराची तारीख 30 मोकळी होती. म्हणलं काळजी करू नका, त्यांचं माझं नाव एकच आहे. ते निवृत्ती, माझं नाव सुद्धा निवृत्ती. विशेष असं आहे, आमच्या दोघांची सासरवडी सुद्धा एकच आहे. एकदा तरी टाळ्या वाजवा. दोघांची सासरवडी आमची एकच आहे. त्यांची पत्नी कीर्तन करते, माझी पत्नी भजन म्हणते. माझ्या पत्नीनं पहिली चाल आपल्या मंदिरामध्ये म्हटलेली आहे. ते सुद्धा कीर्तनकार आहेत, मी सुद्धा कीर्तनकारच आहे. महाराष्ट्रामध्ये क्वांटिटीमध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आहे. तर आळंदी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष अभ्यासात माझा कीर्तनासह पहिला नंबर होता. दोघांचे नावं सारखे, सत्वसारखे, कार्य सारखे आहे. आणि म्हणून त्यांचं कीर्तन माझ्या जागेवरती झालं. मला दक्षिणा मिळेल असे बऱ्याच दिवसाचा संपर्क आहे. मला वाटतं सोनबा पाटील हरगुडे हे जुने माझ्या संपर्कात होते आणि तुम्ही सुद्धा संपर्कात होते, परंतु गॅप पडल्यामुळे मला नाव त्यांचं लक्षात येत नाही. जी स्त्री मला दर्शनाच्या निमित्ताने स्पर्श करेल ती सप्त जन्मपर्यंत विधवा होईल, असं कार्तिक स्वामींनी पार्वती मातेला सांगितलंय. स्त्री सर्वांना आवडते का? नाही आवडत. आणि म्हणून स्त्रीने कार्तिक स्वामीच्या दर्शनाला कधीही जायचं नाही. त्यांचे मंदिर जगाच्या पाठीवर कुठंही नाही, कुठंच नाही. काय एका ठिकाणी प्रतिकृती त्यांच्या अनेक ठिकाणी. देवगड आहे, तपोवन आहे, पुण्यातली पर्वती आहे, अशा आमच्याकडे पारनेर तालुक्यामध्ये पळशी आहे. कितीतरी गावात त्यांची प्रतिकृती आहे, पण ओरिजिनल मुख्य मंदिर त्यांचे जगाच्या पाठीवर एकाच गावात आहे. जसं भगवान ब्रह्मदेवाचं मंदिर जगाच्या पाठीवर एकाच गावात आहे. कोणतं गाव? पुष्करला, राजस्थान मध्ये भगवान ब्रह्मदेवाचे एकच मंदिर आहे. कार्तिक स्वामीचं जगाच्या पाठीवर एकच मूळ मंदिर आहे, बाकीचे सगळे डुप्लिकेट मंदिर आहे. एकच ओरिजिनल मंदिर सातारा जिल्हा खटाव तालुका आंभिरी या गावात देवदरी इथे कार्तिक स्वामीचं मूळचं प्राचीन एकच मंदिर आहे. त्यांच्या दर्शनाला स्त्रियांनी कधीही जायचं नाही. जायचंच नाही का जायचं एक दिवस? कौन बनेगा करोडपती? एक दिवस जावं लागतं. एक दिवस जाण्याचा अधिकार आहे, पण एकच दिवस आहे. तो दिवस कोणता? उत्तर अचूक दिले तर चांदीचं नाणं देईन मी सप्रेम भेट. कोणता दिवस आहे? आता नाणं मीच घेईन, बरं मीच सांगतो, मीच घेतो. त्याच्यासाठी दिवस आहे कार्तिक स्वामीच्या नावानं मराठी महिन्यामध्ये जो महिना आहे. कोणता? कार्तिक महिना. कार्तिक महिन्यामध्ये कोणतं स्नान असतं? कार्तिक स्नान. आणि महिनाभर काकडा. त्या कार्तिक महिन्यातली जी पौर्णिमा आहे ना, त्या पौर्णिमेच्या दिवशी सर्व स्त्रियांनी त्यांच्या दर्शनाला जाण्याचा अधिकार आहे. तुम्हाला त्या दिवशी जर गेल्या स्त्रिया दर्शनाला तर काय होईल? तर स्त्रीचं सौभाग्य हे चिरायू बनेल, अखंड चिरकाल त्याला ते प्राप्त होतं. म्हणून एकच दिवस कार्तिक स्वामीच्या दर्शनाला स्त्रियांचा अधिकार आहे. एरवी स्त्रियांनी त्यांच्या दर्शनाला जायचं नाही. आणि जर गेलेच तर सप्त जन्मापर्यंत पुढच्या जन्मापासून तिला वैधव्य प्राप्त होतं. म्हणून स्त्री सर्वांनाच आवडते असे समजायचे काहीच कारण नाही. पुत्र तरी सर्वांना आवडतो का? नाही ना. पुत्र सर्वांना आवडला असता तर या जगाच्या पाठीवर स्त्री वर्गातून एकच पुण्य श्लोक झाली, स्त्री पायलट झाली,
स्त्री पोलीस झाली, स्त्री वैमानिक झाली, स्त्री सगळ्या पदावर गेली म्हणण्यापेक्षा स्त्री राष्ट्रपती सुद्धा झाली, स्त्री पंतप्रधान सुद्धा झाली. पण पुण्यश्लोक या जगात एकच स्त्री झाली, तिचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. अति मोठं कार्य आहे म्हणून स्वतः पंतप्रधानांनी सुद्धा त्यांच्या कार्याची दखल घेतलेली. मोठं कार्य. स्त्री वर्गातून एकच पुण्यश्लोक आहे. पुरुष वर्गातून पुण्यश्लोक झाले. पुण्यश्लोको नलो राजा, पुण्यश्लोको युधिष्ठिरः, पुण्यश्लोको विदेहश्च, पुण्यश्लोको जनार्दनः. नलराजा पुण्यश्लोक आहे, जनक राजा पुण्यश्लोक आहे, धर्मराजा पुण्यश्लोक आहे आणि स्वतः राजा रामचंद्र प्रभू हे पुण्यश्लोक आहे. म्हणून पुण्यश्लोक राजा राम असल्यामुळे थोडस जरी रामायण आपण ऐकलं तर आपल्या जीवनाचा उद्धार होईल. एवढी मोठी त्या रामायणामध्ये शक्ती आहे. कारण रामायण ग्रंथ ज्याने तयार केला त्याची उपक्रम, त्याची पूर्वपीठिका अशा पद्धतीची आहे. कुंजतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मीक कोकिलम. वाल्मिकांनी 1000 वर्ष रामनामाचं जप केल्यानंतर ते रामायण तयार केले. असो, मला सांगण्यासारखं फार काही आहे पण जास्त सांगून मला वेळ घ्यायचा नाही. पण पुण्यश्लोक अहिल्यादेवीने पुत्र चुकला म्हणून त्याला सजा केली. गाडगे महाराजांचे पुत्र एकुलता एक पुत्र मरण पावला. मुंबईत कीर्तन सुरू त्यांच्या कानापर्यंत जाऊन पोहोचली. त्यांनी विचार केला, पुत्र जरी माझा असला तरी आतापर्यंत जगातले अनेक पुत्र मरण पावले पण मला रडू आलेलं नाही. आज तरी मी का रडावं. उलट ते भगवान परमात्म्याला विनंती करू लागले, कधी येशील मन मोहना, कधी येशील मन मोहना, भारत आमचा भारत आमचा सर्वांनाच आवडतं असं नाही, धन सर्वांनाच आवडतं असं नाही, श्री सर्वांनाच आवडतं असं नाही. पण एक अशी वस्तू जगात आहे ती सगळ्यांच्या आवडीची आहे. कोणती वस्तू? सुखम सर्वाय रुच्यते. सुख नावाची वस्तू सर्वांच्या आवडीची आहे. पण महाराजांनी सांगितलं, बाबांनो, देव तुम्हाला नको तुम्ही म्हणता, देव नरके म्हणता, पण सुख जर हवा असेल तर देव प्राप्त झाल्याशिवाय तुम्हाला सुखाची प्राप्ती होणारच नाही. म्हणून आपण तो एक देव करुणे घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, महाराज सांगतात, देवाशिवाय सुखाची प्राप्ती होणार नाही. जर कदाचित तुम्हाला असं वाटेल आम्हाला पत्नी आहे, गाडी आहे, बंगला आहे, कोट्यवधी रुपयांची बँकेत बँक बॅलन्स आहे, पण महाराजांनी सांगितलं त्या वस्तू कशा आहेत? अभंगाचं दुसरं चरण. महाराज सांगत
शिवाय जगातल्या वस्तू ह्या नाशिवंत आहेत, दुःख प्रसवणाऱ्या आहेत. किती पैसे असले तर त्याच्यातून समाधानापेक्षा दुःख पदरात पडते, ही त्याचं उत्तर आहे. कोट्यावधी रुपये आपल्या खात्यामध्ये असणारे कितीतरी राजकीय क्षेत्रातील मंडळी आहेत, पण अंतिम टप्प्यात त्यांना सुखाची प्राप्ती झाली नाही. शेवटी निराशाच त्यांच्या पदरात पडली. आपण रोज बातम्या आणि वृत्तपत्र वाचणारी माणसं आहात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अंगात शर्ट सुद्धा नव्हता, पण त्यांना खिसा होता. बरोबर आहे? शर्ट नव्हता पण खिसा होता. बरोबर आहे? शर्टच नाही तिथे खिशाचा प्रश्नच नाही, आणि खिसाच नाही तिथे पैशाचा प्रश्नच नाही. खिशाला शोभा तंबाखूच्या पुडीमुळे नसून पैशामुळे. पण ज्यांना खिसाच नाही, शर्टच नाही, त्यांना खिसा नाही, आणि ज्यांना खिसाच नाही त्यांना पैसा सुद्धा नाही. पण ज्ञानोबराचा सोहळा एकदा डोळ्याने पहा आणि मग समजेल आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराज किती मोठे. भगवान दत्तात्रयांना अंगामध्ये शर्ट नाही, पण विश्वाचं गुरुबळ हे भगवान दत्तात्रय. दत्त अवताराची जो सेवा करेल ना, आयुष्यात त्याला काहीही कमी पडणार नाही. साईबाबा दत्त अवतार आहे, गोंदवलेकर महाराज दत्त अवतार आहे, शंकर महाराज पुण्यातले धनकोडीचे दत्त अवतार आहेत, गजानन महाराज दत्त अवतार आहेत, साईबाबा हे सगळे दत्त अवतार आहेत. याहीपेक्षा त्यांनी विचार केला की मी 3 मुखाने पूर्वी प्रगट झालो, पण एक मला सुद्धा आवडतंय. आपला तो एक हे मला सुद्धा आवडतंय. मी सुद्धा जरी 3 झालो असलो तर पुन्हा 3 होईल, पण एकाच मुखाने प्रगट होईल. आणि मग पुन्हा ती एक या रूपाने प्रगट झाले. त्यांचा पहिला अवतार तेलंगणामध्ये पिठापूर या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभ या रूपाने पहिला अवतार होतो. तो एकमुखी दत्त आहे. दुसरा अवतार त्यांचा होतो मूर्तिजापूर जवळ विदर्भामध्ये लाल कारंजा या ठिकाणी स्वामी नरसिंह सरस्वती महाराज या रूपाने. आणि तिसरा अवतार त्यांनी धारण केला सोलापूरच्या पूर्वेला अक्कलकोट या ठिकाणी स्वामी समर्थ या रूपानं. एक हे सगळ्यांनाच आवडतंय, म्हणून जुनी लोकांची म्हण होती एकला जीव. हा म्हणा, एवढं एकला जीव आणि सदा शिव, म्हणून आपला तो एक. तुम्ही जर तुमच्या मनाला त्याचं वेध लावून घेतलं ना, तर तो भगवान परमात्मा स्वतः अविनाशी. तिसऱ्या चरणात मला सांगतात तो सुद्धा तुम्हाला अविनाश पद बहाल केल्याशिवाय राहणार नाही. अविनाश करी आपुलिया असे. फक्त एकच करायचंय, त्याचं छंद आपल्या मनाला अखंड लावून घ्यायचा आहे. गोपिकांनी दुसरं नाही काही केलं, फक्त कृष्ण परमात्माचा छंद मनाला लावून घेतला. त्याचा परिणाम विसरला काम धंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कृती वेदने परमा नंदावो नंदावो नंदा पावा भोगरी पावा भोगरी गोपिकांनी आपल्या मनात त्याचा छंद लावून घेतला. एक दिवस त्यांना तीच अवस्था प्राप्त झाली, म्हणून गोविंद गोविंद म्हणायला लागले छंद. आणि मग गोविंद ते काया आणि भेद नाही देवत आहे. शेवटचं चरण राहिलं तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. या जगात मनुष्य कीर्ती रूपाने अजरामर होतो, पण जगात अजरामर होतो कोण? अति महत्वाचा प्रश्न आहे. कोण अमरामर होतो? अजरामर होतो किंवा चिरंजीव? या जगात अमर कोण होतो याचं उत्तर पाहत असताना ज्याच्या नावावरती कोट्यवधी रुपये आहेत तो अमर होतो. बरोबर नाही. ज्याच्या नावावरती पुणे परिसरामध्ये 300 एकर जमीन आहे तो अमर होतो असं नाही. ज्याच्या ताब्यात केंद्रातलं मुख्य पद आहे म्हणून तो अमर होईल असं नाहीये.
सज्जनो या जगात अमर तो होतो जीवन जगत असताना तो काय मूल्याने जगला ते मूल्य माणसाला अमर करतं. सगळ्यात मूल्य महत्वाचं. संत ज्ञानेश्वर महाराज या जगात मूल्याने जगले किंबहुना सर्व सुखी. हे मूल्य माझा मराठाची बोलू कौतुके या मूल्याने ज्ञानेश्वर महाराज जगले आणि जगात ते अमर झाले. अमर म्हणण्यापेक्षा उभारेला ध्वज तिही लोकावरी उभारेला ध्वज तिही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान ते निवृत्तीनाथ. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञान कीर्ती तत्व त्यांनी आपल्या जगावर ते उभारला. मूल्याने जगले म्हणून अमर झाले. मूल्याने जगत असताना नीतिमत्वाने जगत असताना काही तत्वाने जगत असताना तेच तत्व माणसाला या जगात अमर करतं. म्हणून मनुष्य अमर नसतो त्याच्या ठिकाणी असलेलं मूल्य अमर होतं आणि मूल्यामुळे मनुष्य सुद्धा अमर होतो. हे काय का मूल्याने जगत असताना तो माणूसच असला पाहिजे असा नियम नाही. रामायणातील एक वानराचं पिल्लू गंधमादन नाव त्याचं ते मूल्याने जगलं. त्याने सांगितलं शेवटपर्यंत मी रामच नाही. रावण शब्द मी माझ्या मुखातून उच्चारणार नाही. शेवटी कुंभकर्णानं जोरात दाबलं. रक्ताच्या चिळखंड येऊ लागल्या. शेवटचं श्वसनात तो राम म्हटला आणि त्याने आपला प्राण सोडला. पण आजही गंधमादनाचे नाव या जगात उत्तम कीर्ती या रूपाने शिल्लक राहतं. म्हणून तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. देव आपलासा केला तर ठळक बातम्या ऐका. एकच मिनिट. देव आपलासा केला तर पहिला फायदा सुखाची प्राप्ती. देव आपलासा केला तर दुसरा फायदा अविनाशपद आपल्याला प्राप्त होईल. आणि देव आपलासा केला तर या जगात आपली उत्तम कीर्ती शिल्लक राहील. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली साधारण 15 दिवसापूर्वी आमचे परमस्नेही परममित्र परमार्थ प्रेमी आदिनाथ पाटील हरगुडे अध्यक्ष त्यांचा आमचा काही वर्षापासून परिचय झालेला आहे. आणि 2-3 वेळेस त्यांनी कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं. चौथ्यांदा त्यांनी या ठिकाणी आज या त्यांचाच असणाऱ्या चुलत भावाच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं चतुर्थ मासिक श्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांनी आमंत्रित केलेला आहे. आणि स्वर्गीय श्री दत्तात्रय बबनराव हरगुडे त्यांचा जो परिवार आहे मुलगा वेदांत दत्तात्रय हरगुडे, पत्नी सुनीता दत्तात्रय हरगुडे, मुली सौनिहा गणेश चव्हाण, कुमारी श्रेया दत्तात्रय हरगुडे, आई कमलाबाई बबनराव हरगुडे, भाऊ पांडुरंग बबनराव हरगुडे, गोरक्ष बबनराव हरगुडे. आणि त्यांची जी काही ओळख होती त्यांनी सामाजिक कामामध्ये कामगार नेते म्हणून चांगली एक प्रतिमा स्वच्छ अशी प्रतिमा निर्माण केलेली. आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा होता. आणि म्हणून या संपूर्ण कार्याची पावती म्हणून या ठिकाणी सुंदर अशी भगवान नामाची हरिकथा या ठिकाणी संपूर्ण झालेली आहे. आणि बसलेल्या माणसामध्ये सुद्धा राजकीय, धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील संपूर्ण मान्यवर मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आणि काल भरवण्यात त्यांच्या चरणारविधी समर्पित. विठ्ठल विठ्ठल जय जय आखावे सबके
चतुर्थ पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित झालेला आहे. ह्या चतुर्थ दिनाच्या निमित्ताने हरिभक्ती पारायण गुरुवर्य संत साहित्याच्या गाड्या प्रसाद आदरणीय निवृत्ती महाराज मतकर यांनी आपली परवचनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न केलेली आहे. दत्ता आपल्यातून जाऊन 4 वर्ष झाली. आम्हाला काय राहतं तर आम्हाला विचार पाठीमागे राहत असतात. माणूस लांबून जातो, माणूस विचाराने पाठीमागे राहत असतो. ते विचार असे असतात की त्या विचाराला कुणीही मारू शकत नाही आणि ते विचार किती जणांना तरी तारू शकतात असे विचार आम्हाला राहतात. आणि दत्ताचे विचार आजही कुटुंबाला, तुम्हाला, मित्रपरिवाराला एक प्रेरणादायी विचार होते, प्रेरणादायी देतात आहेत. असं एक सुजवळ सात्विक मित्र तुम्हाला निघून गेलेला आहे. आजही दुःख 4 वर्षानंतर सुद्धा कुटुंब, मित्रपरिवार आणि परिसरामध्ये असो उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं प्रथमतः दत्ताच्या चरण तत्वाची शांती लाभावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून या ठिकाणी हरिभक्ती पारायण गुरुवर्य संत साहित्याचे गाडे अभ्यासक आळंदीकर निवृत्ती महाराज मतकर यांचा सन्मान शांताराम बापू कटके पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे सरसवाडीचे पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक आणि जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष शांताराम बापू कटके, सरसवाडीचे माजी सरपंच शिवाजीराव दरेकर, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष गणेशजी कुटे आपण या ठिकाणी यायचे. आणि महाराजांचा यानंतर मृदुकाचार्य अंकुश महाराज आळंदीकर, आनंदरावजी हरगुडे आपल्या या ठिकाणी आनंदरावजी हरगुडे तळगे सौगुदे हे दत्ताभाऊच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं अर्थात वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना या ठिकाणी त्यांनी उत्कृष्ट अशा प्रकारची प्रवचन रूपी सेवा केली. ते संत साहित्याचे अभ्यासक गुरुवर्य आदरणीय निवृत्ती महाराज मतकर, दत्ताभाऊंनी नाव घेतलेले सर्व नेते, शांताराम बापू असेल, गणेश बापू कुटे असतील, अनेक सर्व आमच्या
हरगुडे परिवाराचे अत्यष्ट नातेवाईक आणि मीडियाच्या माध्यमातून कार्यक्रम संपन्न सर्वांना दिसावा असे प्रयत्न करणारे मेडगोले साहेब, आमच्या कुटुंबियाचे सर्व अत्यष्ट नातेवाईक, सगळे सोयरे, मित्रपरिवार, खरं पाहिलं तर हा दुःखांकित कार्यक्रम आहे. आपणा सर्वांचा ऋण व्यक्त करतो. महाराजांनी उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे की या कलियुगामध्ये आपल्याला मनुष्य जन्म, मनुष्य देह प्राप्त झाला, खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहोत. पण आपण कुठून आलोय, कुठं जाणार आहे, काय करणार आहे, अनेक विषय महाराजांनी सांगितले. कारण जास्त वेळ दत्ताभाऊंनी सांगितलं, 1 मिनिट बोलायचं म्हटल्यानंतर जास्त बोलता येणार नाही. परंतु बोलण्यासारखी गोष्टी, मरावे परी कीर्ती रूपी ओरावे. माणूस जातो पण काहीतरी करून दत्ताभाऊ गेलेला आहे. लहानपणामध्ये शाळा शिकला आणि आमचा लहान चुलत भाऊ आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचा स्वतःचा प्रपंच करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलं आणि या भागातील सर्वसामान्य लोकांच्या मुलांना इंग्रजी शाळा शिकायला मिळावं म्हणून जिजामाता इंग्लिश मीडियम सुरू केलं. अनेक कंपन्यामध्ये कामगार नेता म्हणून या ठिकाणी शांताराम बापू असतील, दत्ताभाऊ असेल, वैभव ताते असतील, या मंडळींनी एका जीवानं काम करून खऱ्या अर्थानं या सणसवाडीला वैभव प्राप्त करून देण्याचं काम केलं. थोड्या दिवसामध्ये दत्तानी महाराज जे केलं ते खरं वाखाणण्यासारखं आहे. परपंच सुटी सुद्धा आज मुलांना, पत्नीला धन संपत्तीची कमी नाही, पण त्याची स्वतःची आज परपंचांना फार मोठी काळजी आहे, चिंता आहे, दुःख आहे. परंतु ईश्वर सत्तेपुढे इलाज नसतो. निश्चितपणानं त्या ठिकाणी आपण सर्व मंडळी आला पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो आणि माझे विचार या ठिकाणी. उपस्थित सर्व हरगुडे कुटुंबियांचे मी पाहुणे, आप्तेष्ट, ग्रामस्थ आणि आमचे सहकारी मित्र, दत्तावर प्रेम करणारे सगळेच मंडळी, चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज कीर्तन सेवा ठेवलेली आहे. महाराजांनी त्यांच्या वाणीमधून आपल्याला एक चांगला उपदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दत्ताच्या बाबतीत सर्वांनीच उल्लेख केला, अण्णांनी केला, सभापतींनी केला. आम्ही हे सगळे वैभव ताते आणि दत्तवानाचे आमचे कार्यकर्ते आहेत. दत्ताभाऊ हा माझा वर्गमित्र आहे. 11वी 12वी त्याच्यानंतर जे काही त्यांनी टेक्निकल शिक्षण घेतलं, 11वी 12वीला आम्ही बरोबर, मामाचं गाव आहोवाडीच असल्यामुळे आमचे एक वेगळे ऋणानुबंध होते आणि वर्गमित्र असल्या कारणाने एक सख्या भावाच्या बी पेक्षा जास्त विचाराचं एक आदान प्रदान आमच्यामध्ये लहानपणापासून होतं. त्यामधून एक विचारांची सांगड झाली आणि एक चांगला मित्र, चांगला भाऊ माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दत्ताच्या रूपाने, दत्ताभाऊच्या रूपाने मला मिळाला. त्यानंतर आम्ही शैक्षणिक जीवन असेल, कॉलेज जीवन असेल आणि त्याच्यानंतरचं आमचं पुढचं जीवन असेल जडणघडणीचं, त्यात सुद्धा आम्ही आयुष्यभर एकत्र राहिलो. याची माझ्यासारख्याला एक अभिमानाची गोष्ट आहे. कामगार क्षेत्रामध्ये आता अण्णांनी सांगितलं की एक मोठा वेगळा आदर्श आपल्या नगरला निर्माण केला. आम्हाला नोकरी नव्हती म्हणून संघर्ष केला आणि आपल्या परिसरातल्या हजारो कार्यकर्त्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न केला. देव एखादी गोष्ट कमी देतो त्याचं सुद्धा कारण असतं की काहीतरी पुढं वेगळं देण्याचं असतं म्हणून काहीतरी देत असतो. अशी एक पॉझिटिव्हिटी आमच्या दोघांमध्ये सुद्धा होती. गरिबीचे किंवा सर्वसाधारण कुटुंबातली मुलं परंतु उद्या जगाचा आधार झाले, हे मोठं कौतुकास्पद म्हणायला पाहिजे. दत्ताभाऊ आज जरी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, त्यांचा जो काय प्रभाव आहे तो प्रभाव आपल्यामध्ये आयुष्यभर एक ठसा देऊन गेला. मित्र म्हणून आमच्या हृदयात कायम राहिला. कामगार नेता म्हणून आपल्या या परिसरात कायमचं नाव राहिलं.
आणि ज्यांच्या घरामध्ये प्रपंच चालवायला हातभार लागलाय त्यांच्या प्रत्येक घरातला दत्ताभाऊ हा देव झालेला आहे. आपल्याला तुम्हाला मला जरी वाटलं नाही तरी ज्याच्या घरात घरपण येतं आणि ते घरपण कोणामुळे येतं ते आयुष्यभर ते कुटुंब ती पिढी विसरत नसते. असं हे व्यक्तिमत्व गेल्यामुळं खरोखर आपण सगळेच पोरके झालेलो आहे. परंतु आता त्या गोष्टीला नाईलाज आहे. मी शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्याशी मी फोन करायचो, काळजी घ्या, कसं वाटतंय, काय वाटतंय. फार दवाखान्यातून आले त्यावेळेस सुद्धा बकोर भाट्यावर मी भेटायला गेलो, पण म्हटले आता मी दवाखान्यातून आलोय, आता मी थांबणार नाही, आपण उद्या सकाळी भेटू. म्हणून मी 2:30-3 वाजता बकोरी फाट्यावर रस्त्यावर येऊन थांबलो भेटायला की डिस्चार्ज झाला म्हणून. पण म्हटले आपण सकाळी परत भेटू, आता मला चांगलं वाटतं. आणि अशा परिस्थितीला माझा चालता बोलता एक सहकारी माझ्यातून किंवा माझ्या आयुष्यातून निघून गेला. माझ्या सुद्धा कुटुंबाला एक वेगळं एक मोठा खड्डा असतो, तो भरून नाही येणारा असतो. पण आता त्यांच्या रूपानं आम्हाला वैभव तात्या आहेत, दत्ताभाऊ आहेत, मोहन नाना आहे, सुरका आहे, सगळीच आहेत. ही सगळी मंडळी आम्हाला दत्ताभाऊच्या रूपाने जाणून त्यांच्याशी आयुष्यभर संधान साधू. कारण ही नुसती आमच्या म्हणजे आयुष्याची एक शिदोरी आम्हाला दिलेली माणसे, त्यामुळे ते आयुष्यभर आमच्या बरोबर राहणार, त्यांचे विचार आमच्या बरोबर राहणार. एवढं सांगताना देव महाराजांनी सांगितलं की आपण आता एक देव करून घ्यावं. देव म्हणजे काय तर अशीच आपल्याला घडवणारी माणसं ही आपली देव असतात. आणि तेने विना जेव्हा सुख नाही, आपल्याला आपली आवडणारी माणसं भेटली नाही की सुख मिळत नाही. आणि ज्याची वानवा आहे, ज्याची आपल्याला कंटाळ आहे, तो भेटला की आपला दिवस खराब जातो. आणि जो एखादा माणूस प्रेमाचा असेल तो भेटला तर किती दिवसभर शीण झाला तरी तो शीण जाऊन आपल्याला थोडा आनंद होतो. अशा माणसाला आपण देव म्हणायचं असतं. आणि हे आनंद देणारी माणसं ज्यावेळेस जातात त्यावेळेस कुठेतरी एक मोठं दुःख निर्माण होतं. परंतु तो देव आपला गेला तर त्या देवाच्या रूपाने आपल्याला त्याला आता आपल्या सवंगड्याला बघायचं आणि आपलं जीवन पुढं प्रतीत करायचं. एवढंच मी या ठिकाणी एक सदिच्छा व्यक्त करतो. मी माझ्या मित्राला, माझ्या भावाला या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. माझ्या कटके कुटुंबियाच्या वतीनं, माझ्या वाहुलीकरांच्या वतीनं, आमच्या अनंत माथाडी कामगार संघटनेच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आणि आमच्या संपूर्ण जिल्ह्यातले आमचे जे काही कामगार क्षेत्रातील सर्व जे काही सवंगडे आहेत ह्या सर्वांच्या वतीनं मी दत्ताभाऊला भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. आग्राची आमच्या कुटुंबियाच्या वतीनं आपल्याला विनंती, कार्यक्रम होईल, भजनी मंडळींनी वेळेवर यावं, आपलं या ठिकाणी स्वागत आहे. दत्ताभाऊ हरगुडे चतुर्थ पुण्यस्मरण कार्यक्रमाचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब